अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध बुधवारी थेट हिंद महासागरापर्यंत पोहोचलं. भारताच्या मिलान 2026 या बहुराष्ट्रीय युद्धाभ्यासात सहभागी झालेली इराणी युद्धनौका अमेरिकेनं हिंद महासागरात बुडवली, तीही पाणबुडीद्वारे. त्यात 87 खलाशांचा मृत्यू झाला, तर श्रीलंकेनं हस्तक्षेप करत 32 क्रू मेंबर्सना वाचवलं. अजूनही बेपत्ता 148 नाविकांचा शोध सुरूच आहे. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत. या घटनेमुळे अमेरिका युद्धाची व्याप्ती वाढवू पाहतेय का? भारताला आता याचा धोका निर्माण झालाय का? अमेरिकेची ही कृती वैध आहे की जसं म्हटलं जातं युद्धात सारं काही माफ असतं, तशी अमेरिकेची कृती माफ म्हणायची का? पाहूया एक रिपोर्ट. हिंद महासागरात धमाका. अमेरिकन पाणबुडीनं बुडवली इराणी युद्धनौका. भारतातून परततानाच हल्ला. बुधवारी अमेरिका इराण युद्धानं वेगळंच वळण घेतलं, तेही आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात. हिंद महासागरात श्रीलंकेच्या तटाजवळ अमेरिकेच्या एका अण्वस्त्र सज्ज पाणबुडीनं इराणची प्रगत युद्धनौका IRIS डेना हिला लक्ष्य केलं. या हल्ल्यात इराणचं अतोनात नुकसान झालं. अमेरिकेनं या हल्ल्याचा व्हिडिओज जारी करून जगालाच इशारा दिलाय. काल हिंद महासागरात अमेरिकन पाणबुडीनं इराणी युद्धनौका बुडवली. त्यांना वाटलं ते आंतरराष्ट्रीय समुद्रात सुरक्षित आहेत, पण दुसऱ्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे अमेरिकन पाणबुडीनं एक युद्धनौका बुडवली आहे. आम्ही वार करतो तो जिंकण्यासाठीच, हे लक्षात ठेवावं. अमेरिका जगाच्या पाठीवर कुठेही वार करू शकते. दरम्यान या हल्ल्यात युद्धनौकेचे थेट 2 तुकडे होऊन ती काही मिनिटांतच खोल समुद्रात बुडाली. श्रीलंकेच्या नौदलानं आतापर्यंत 32 क्रू सदस्यांना सुखरूप वाचवलं. 87 नौसैनिकांचे मृतदेह हाती लागले असून अद्याप 148 जण बेपत्ता आहेत. समुद्राची खोली आणि पाण्याची स्थिती पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता धूसर असल्याचंच बोललं जात आहे. हल्ल्यावेळी जहाजावर 180 नौसैनिक होते. श्रीलंकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास मदतीसाठी संदेश आला. हे जहाज श्रीलंकेच्या दक्षिणेकडील गाले शहरापासून सुमारे 75 किलोमीटर दूर होतं. त्यावेळीच हा हल्ला झाला. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्या सागरी सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झालाय. अमेरिकेनंही युद्धाला 100 तास होताच या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी या हल्ल्याची पुष्टी करताना याला क्वाईट डेथ म्हटलंय. पाणबुडीच्या पेरिस्कोपमधून टॉर्पेडो डागतानाचा आणि त्यानंतर झालेल्या महाकाय स्फोटाचा व्हिडिओज जगासमोर अमेरिकेनं आणला. लष्करी इतिहासात पाणबुडी हल्ल्याचे असे रिअल टाइम फुटेज जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र यावरून इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला जोरदार इशारा दिलाय. परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारतीय नौदलाचे पाहुणे म्हणून सुमारे 130 खलाशांना घेऊन जाणाऱ्या फ्रिगेट डेनाला आंतरराष्ट्रीय पाण्यात कोणतीही पूर्वसूचना न देता लक्ष्य करण्यात आलं. अमेरिकेला आता याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. तर श्रीलंकेचे खासदार नमाल राजपक्षा यांनी NDTVशी बोलताना या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही श्रीलंका आणि हिंद महासागरासाठी चिंतेची बाब आहे. मला खात्री आहे भारतासाठी देखील ही एक चिंताजनक गोष्ट आहे. खरं तर युद्ध कैक मैल दूर सुरू आहे, मात्र श्रीलंकेपासून केवळ 40 नॉटिकल मैलांपर्यंत हे युद्ध आता पोहोचलंय. दरम्यान अमेरिकेच्या या कृतीवरून अमेरिकेवर जोरदार टीकाही होतीये. खरं तर अमेरिकेनं कोणतीही पूर्वसूचना न देता हा प्रहार केला. पाणबुडीनं एखादी युद्धनौका बुडवणं हे गैर मानलं जातं. शिवाय ही कृती अमेरिकेच्या स्वसंरक्षणार्थ केली गेली नव्हती. ची जी काही चार्टर आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की समजा तुम्ही स्वसंरक्षणार्थ असं काही केलं, म्हणजे युद्धनौका बुडवली किंवा आणखीन काही हल्ला केला, तर ते योग्य आहे. परंतु ही जी कृती आहे युद्धनौका बुडवण्याची, ही सुद्धा स्वसंरक्षणार्थ काही केलेलं आहे असं काही नाही. अमेरिकेसमोर इतरही काही पर्याय उपलब्ध असतानाच अमेरिकेनं ही युद्धनौका बुडवली. म्हणजे त्या युद्धनौकेला एक प्रकारे बंदी बनवता आलं असतं. त्या युद्धनौका ताब्यात घेता आली असती. असं काहीही न करता अमेरिकेच्या नौदलाने ती युद्धनौकेला जलसमाधी दिली. ही अयोग्य गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने सुद्धा ही अयोग्य गोष्ट आहे आणि एक प्रकारे नैतिकतेच्या दृष्टीने सुद्धा ही अयोग्य गोष्ट आहे.
अमेरिकेच्या या कृतीमुळे भारताच्या मिलान 2026 वर संकटाची छाया पडली आहे. IRIS देना ही युद्धनौका भारतात विशाखापट्टणम इथं आयोजित मिलान 2026 या बहुराष्ट्रीय नौदल युद्धाभ्यासात सहभागी होण्यासाठी आली होती. तिथून परतत असतानाच अमेरिकेनं ही कारवाई केली. संरक्षण तज्ज्ञांच्या मते अमेरिकन पाणबुडी इराणच्या या जहाजाचा भारतापासूनच पाठलाग करत असावी. इराणच्या प्रगत रडार यंत्रणेलाही या पाणबुडीचा सुगावा लागला नाही आणि हेच अमेरिकेचं मोठं सामरिक यश मानलं जात आहे. मात्र ही युद्धनौका भारताजवळ बुडवण्यात आल्यानं भारतासाठी मोठा पेचही निर्माण झाला. शिवाय इराण आणि भारताचे ऐतिहासिक व्यापारी संबंधही आहेत. विशेषतः चाबहार बंदरामध्ये भारताची गुंतवणूक आहे. त्यामुळे या घटनेचे मोठे परिणाम होऊ शकतात. दुसरीकडे अमेरिकेनं मात्र मोठा सामरिक पेच टाळण्यासाठीच हिंद महासागरातली अशी जागा निवडली की जी भारतीय सागरी सीमेच्या कक्षेत येत नाही. देना जर श्रीलंकेला वळसा घालून कोची किंवा गुजरातच्या किनाऱ्यावरून गेली असती तर ते भारताच्या सीमेच्या आत आलं असतं आणि हे खुद्द राजनैतिकदृष्ट्या अमेरिकेलाच परवडणारं नव्हतं. त्यामुळेच त्यांनी भारताऐवजी श्रीलंकेजवळची जागा निवडली असं बोललं जात आहे. भारत आणि श्रीलंकन सरकारनंही याचमुळे अद्याप याविषयी अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. शिवाय आणखी एका इराणी जहाजानं श्रीलंकेत येण्याची परवानगी श्रीलंकन सरकारकडे मागितली होती. मात्र कालची परिस्थिती पाहता श्रीलंकन सरकारनं परवानगी नाकारली आहे. गेल्या 5 ते 6 दिवसात इराणनं इस्रायल आणि अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी आपल्या भात्यातील सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र अमेरिकन लष्करानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्व हल्ले हवेतच नष्ट केलेत. तरीही इराण काही माघार घेताना दिसत नाहीये. त्यामुळेच खवळलेल्या अमेरिकेनं इराणच्या अंतर्गत भागात घुसून हल्ले चढवलेत. गुरुवारी देखील अमेरिकेकडून जोरदार हल्ले करण्यात आले. दरम्यान अमेरिकन काँग्रेसनं बुधवारी इराण विरुद्ध लष्करी कारवाई थांबवण्याचा ठराव फेटाळून लावला. या ठरावाच्या बाजूनं 47 आणि विरोधात 53 मतं पडली आहेत. त्यामुळे अध्यक्ष ट्रम्प यांना आता इराण विरुद्ध लष्करी कारवाई सुरू ठेवण्याची परवानगीच मिळाली आहे. थोडक्यात ट्रम्प यांना आता अधिक रान मोकळं झालंय. त्यामुळे युद्ध आणखी तीव्र होणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.